हॅलो एव्हरीवन, तुमचे स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. कुंभ राशीच्या लोकांना तुमची कामे 2025मध्ये पूर्ण होतील. मार्च 2025मध्ये व्हिडिओ पहा. हर हर महादेव. मित्रांनो, हा दिवस तुम्ही संपूर्ण आयुष्यात विसरू शकणार नाहीत. आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे. आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. तुम्हाला किती दुःख पण त्रास होतो आजपर्यंत सामना केला आहे. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनातून हे सर्व दुःख दूर होणार आहे, ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलू शकतात. शुभ काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल असे आम्ही म्हणत आहोत. तुमच्या कुंडलीतील सध्याचे गृहमंत्री शुभयोग सांगत आहेत. हे तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. महादेवांच्या कृपेने तुमचे 3 मोठे कामं पूर्ण होणार आहेत. यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती, पण यश मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते. तुम्ही दिवसभर न खाता पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होता, तरीही तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी संपणार आहे आणि जीवन हे तुमचं सुखमय होणार आहे. त्यासाठी तुमच्या चांगल्या कामावर विश्वास ठेवत जर तुम्ही संपूर्ण समर्पण व विशेष दम काम केले तर तुम्हाला हे खूप फायद्याचं होईल. तुमची 3 मोठे कामे होणार आहेत. ती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ते सर्व काय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन हे बटन, जेणेकरून तुम्हाला आगामी व्हिडिओची सूचना मिळेल. तसेच जय श्री लक्ष्मी माता असं टाईप करायला विसरू नका. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया. कुंभ राशीच्या लोकांना भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. तुम्हाला मोठी शुभ वार्ता मिळावी असं वाटत असेल तर रोज सकाळी उठून महादेवाची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 108 वेळा जप करा व महादेवांच्या कृपेने तुमचे बाकी लवकरच नशीब बदलेल. महिलांचा आदर करा व तुमच्या आजूबाजूला गरजू कोणत्याही गरीब व्यक्तीला आवश्यक दान करा. रस्त्यावर नाराज जनावरांना खायला द्या. गायला खाऊ घाला. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर काल तुमच्या अनुकूल आहे, परंतु एखाद्या जाणकार व्यक्तीच्या किंवा घरातील वडीलधाऱ्यांना प्रसन्न घेऊनच हे काम करावे. विसरू नका, नाहीतर हे सर्व गोष्टी घडतील. तुम्हाला वर्षभर ताप करावा लागेल. या ठिकाणी सावधगिरी देखील तुम्हाला बाळगावी लागेल. तुमच्या कुंडलीचे तारे चमकणार आहेत, पण थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती व्हावी वाटत असेल तर कोणत्या चुकीचं काम करू नका. त्यामुळे देवी रागावून तुमच्या घरातून निघून जाईल. तुमचे जीवन सुखमय व कष्ट होईल. तुम्हाला स्वप्नात एखादे झाड दिसले तर ते खूपच शुभ वार्ता आहे. त्याची शुभ प्रभात कमी होते. तुम्हाला यश मिळत नाही. स्वप्न हे आपल्या भविष्याची भविष्यवाणी करतात. म्हणून तर आपण असे स्वप्न पाहावे. देवांच्या आशीर्वादाने पूर्णपणे तुमच्यावर आशीर्वाद राहावा. काही खबरदारी देखील घ्यावी लागेल. कुंभराशीच्या लोकांना तुमचा येणारा हा मौल्यवान आहे वेळ, कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक संघर्षाचे, काही कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. भोलेनाथ त्यांच्या कृपेने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे, जे पाहून पुन्हा तुमचे शेजारी, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांना हे आश्चर्य वाटेल. खरे तर हा अनंत तुमच्याकडून झालेला छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला मोठे फायदे होतील. तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांची जवळ तुम्हाला असा परिणाम देणार आहे की तुमच्या सूर्याचे गंमत करणार आहे, चमत्कार आहे. तुम्ही तुमच्या समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुमचा मोठा ठसा उमटणार आहे. तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील जे पाहून तुम्ही हक्क व्हाल. कुटुंबाच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करा, पण कधी इच्छा नसतानाही तुमच्या सहानिवा पूर्ण होणार आहे ना. तुमच्या मुलामुलींचे लग्न होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. मित्रांनो, हा दिवस तुमचं संपूर्ण आयुष्यात विसरू शकणार नाहीत. आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. तुम्हाला कितीही दुःख असले किंवा त्रास होतो आजपर्यंत सामना केला, भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनात हे सर्व दुःख
व तुमचे स्वप्न मोठे होणार आहे. त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती, पण यश मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते. तुम्ही दिवसभर न खाता पिता पैसे कमवण्यासाठी बाहेर पडत होतात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व तुम्ही केलेले मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. तुमचे 3 मोठे काम या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढच्या एका अशा ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये नवीन चर्चेस. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.